जाईल. वेलकम साकीर भाऊला, ज्याने आम्हाला गॉगल्स पण त्यांचं आगमन झालं. मी विनंती करेल सनी यांच्या माध्यमातून गॉगल आपण देणार आहोत. सनी गाग कारण या लगेच अनेक टी शर्ट आपण देणार आहोत जे मला स्पॉन्सर केले गेले. शगुन हॉस्पिटल्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून राकेश शाह. चलिए आपण टी शर्ट देणार आहोत कारण बॉबी आइए बॉबी. बघा बॉबी फिल्म खूप सुप्रसिद्ध होती. तुमचं नाव बॉबीवर ठेवलं गेलं आहे आणि शगुन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल याच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड टी शर्ट्स आपण पाहतोय. राकेशजी शाह यांच्या माध्यमातून टी शर्ट प्रोवाइड केले गेले. थैंक यू करण. फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेचुलेशंस. कैसा लगा करण आज सुपर हिट में? शुरुआत थोड़ी धीमी हुई थी, पहला ओवर थोड़ा दबाव वाला था, सिंगल सिंगल, मगर तुषार ने अच्छी बैटिंग की. आपका चौका लगा, तुषार ने 3 लगातार चौके लगाए. स्कोर कार्ड काफी अच्छा चला था. क्या कहेंगे तुषार और आपके दोनों की बल्लेबाजी के बारे में? ज़रूर तुषार को कॉन्फिडेंस रहता है कि जब तक मैं बैटिंग कर रहा हूँ या हम दोनों बैटिंग करें तब तक हम दोनों को कॉन्फिडेंस रहता है. तो एक अलग लेवल का कॉन्फिडेंस हम दोनों में है. तो बैटिंग उसकी वजह से एक बोलते हैं ना पॉजिटिव पॉजिटिव बैटिंग होता है. जिस तरह से बल्लेबाजी करने वाली टीम को बेनिफिट रहा है, हमने 2 रातों से देखा डिफेंडिंग स्कोर आप 30 भी लगा रहे तो यहाँ पर रन चेस नहीं हो रहे. कहीं ना कहीं जो गेंदें ट्रैवल नहीं हो रही, टैप नहीं हो रही, कहीं ना कहीं गेंदबाजों को एडवांटेज इस टूर्नामेंट में रखा गया है. इस तरह की गेंदें होना गेंदबाजों को कितना बेनिफिट है? ज़रूर गेंदबंद को बेनिफिट तो है, बट लेकिन चेस हो नहीं रहा है ऐसा कुछ बोलते हैं ना बात नहीं है. क्योंकि चेस हो सकता है अगर बॉलर ने कम से कम रन में अगर टारगेट कम रहा तो चेस होना बोलते हैं चेस हो सकता है. टैप नहीं हो रहा है तो क्या हुआ, पर ग्राउंड भी उतना अच्छा बॉल जा रहा है. बेस्ट ऑफ लक करण आपको अगले मैच के लिए, जहां पर देखिए करण ठाकुर थे पहले मैच के मैन ऑफ द मैच का खिताब जिन्हें नवाजा गया. एक खूबसूरत टी शर्ट और गॉगल हमारे भी साकिर बावला भी है जिनके माध्यम से हमें गॉगल स्पॉन्सर किए गए. आप देख रहे हैं इस वक्त ओम साई नवरंग मित्र मंडल द्वारा आयोजित नवरंग ट्रॉफी 2025 5वां सीजन. आज की आखिरी रात है. पहला टीम पहुंच चुके सेमीफाइनल में वाईबीसी वेबूर. दूसरी टीम कौन सी होगी जहां पर इन एक्शन होगा? साई गणेश सातपाटी ए बनाम पैराडाइज बोईसर. कैसी होगी मैच की शुरुआत? हमारे साथ जुड़ेंगे माइक्रोफोन पर मिस्टर यशवंत ठाकुर. तब तक हम चलेंगे डीजे मास्टर की तरफ, फिर से आएंगे मैदान के अंदर. धन्यवाद. धन्यवाद डीजे. विकास खाड़का. विकास खाड़का मेरी आवाज जरा आपके पहुंचे प्लीज. आइए, आपको 200 रुपए का इनाम है. विकास आइए, जो आपने 2 चौके लगाए उसके लिए आपके 200 का इनाम दिया जाएगा. मिस्टर विकास आइए प्लीज. राहुल विकास ला पढ़वा. विकास खाड़का आइए. विकी इनके हाथों से हम देंगे. नाना के इनके सुपुत्र हैं. हार्ड लक विकास. ऑन गोइंग मैच की तरफ चलेंगे जहां पर मिस्टर यशवंत है. धन्यवाद युसुफजी. सय्यद सरांचा आवाज आपण ऐकला. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने जो आवाज मात्र बोईसर विभागामधून घुसतोय तोच आवाज आपण ऐकला. जाऊया ऑनगोइंग मॅच कडे. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी समालोचक यशवंत ठाकूर सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जाऊया मुख्य मंचावरती जिथे युसुफजी सय्यद सर आपल्यासोबत जोडले जातील. पुन्हा एकदा धन्यवाद यशवंत. आपण पाहू शकाल एक सन्मान करणार आहोत. गुरु आमच्या बरोबर आहेत. लेदर क्रिकेट कोच स्पर्डर स्पोर्ट्स कडून आहेत. नाना यांच्या शुभस्त्या.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सेकंड क्वार्टर फिनालेची होती सुरुवात. तांत्रिक अडचणीनंतर मात्र पुन्हा एकदा आपण रिझ्यूम करतोय. एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित नियोजित आपण पाहतोय. नवरंग चषक 2025 ची शेवटची अंतिम महत्वाची रजनी आणि जिथे मात्र एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे, पाहायला मिळणार आहे. जिथे एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर त्यांच्या विपक्ष साई गणेश सातपडे. एकदा जोरदार टाळ्याचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. एका बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण कॅप्टन रेहानला पाहतोय, दुसऱ्या बाजूला सातपडी संघाचा कर्णधार मिस्टर दिवेश. पहिला चेंडू क्लासिकल ऑफ ब्रेक. रनआउटची संधी तिथे फेकी होईपर्यंत एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. अर्चूला आपण दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहिलं होतं, आता मात्र तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अर्चूचा सुद्धा एक वेगळं अर्थातच आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास अंडरम क्रिकेटचा राहिला आहे आणि त्याच्या संवेद आपण पाहतो दिवेश ड्यूच्या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली आहे. तर एक चांगला बॅटल पाहायला मिळतोय जिथे एका बाजूला रेहान गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. आपल्याला विनंती स्पीडअप आपल्याला करायचंय. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त एक टीम मीटिंग अलाउड आहे. रिव्ह्यू आपल्याला जर घ्यायचा असेल तर 15 सेकंदाच्या आत कॉलिंग करणं गरजेचं आहे आणि फलंदाज बॉल चेक करू शकत नाही. फक्त नवीन जेव्हा चेंडू तुम्हाला दिला जाईल तेव्हा तुम्ही चेक करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला चेंडू चेक करण्याची परवानगी नाहीये. हलक्या हाताने इथे सुद्धा प्लेस करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आलाय. फेकी थोडीशी वाईडिश राहिली. अय्यूला आपण पाहिलं अतिशय कमी वयामध्ये ज्याची वर्णी मात्र पॅराडाईज बोईसर संघामध्ये राहिली आहे तो सय्यू. फेकी थोडीशी वाईडिश. बॅकअपला जबीर खान लगेचच आले. सिंगल परिपूर्ण होती. इथे मात्र शॉर्ट बॉल त्याच्यावरती प्रहार. निशांत चेंडू खाली आलाय. फेकी झाली आहे. थोडासा फंबल झाला नक्कीच परंतु एक धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या जोरावरती धावफलक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचणार आहे 3 या धावफलकावरती. एक देखणं आयोजन नियोजन आपण पाहिलं. ऑलरेडी टॉप 4 मध्ये एक संघ आपण क्वालिफाय होताना पाहिला YBCC वेऊर. आता मात्र रिकाम्या 3 जागा इथून बाकी आहेत. एक देखणं आयोजन नियोजनाच्या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. पाटील नेटवर्कच्या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण. इथे मात्र थोडासा शॉर्ट बॉल त्याला सुद्धा फक्त दिशा दाखवली आहे कारण दोन्ही बॅटर्सला माहिती आहे क्रीडांगणावरती धावा तितक्या जास्त मोठ्या प्रमाणावरती होत नाहीयेत. त्यामुळे मात्र एक छोटी पार्टनरशिपची गरज आहे. थोडंसं बॉलर्सला फेवर राहणारं क्रीडांगण आपण पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 4. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. डायरेक्ट हिट बॅकअप तिथे आलाय विशालचं. डायरेक्ट हिट आलाय. सॉफ्ट सिग्नल आउटचा आलाय परंतु थर्ड अंपायरला रेफर केलंय. कोणत्या एक्स्ट्रा प्लेअर बघू शकत नाहीये. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. फक्त अंपायर्स बघतील ही आपल्याला विनंती आहे. कोणत्याही एक्स्ट्रा प्लेयर्सने रिव्ह्यू बघू नका. आपल्याला लगेचच LED स्क्रीनवरती सुद्धा दाखवलं जाणार आहे आणि महत्त्वाची सूचना म्हणजे अंपायरने रेफर केलं सॉफ्ट सिग्नल आउट्स आहे. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. थँक्यू डीजे मास्टर. आणि अंपायरचा बोर्ड आकाशाकडे आपण पाहतोय. OUT आउट. डायरेक्ट हिट. ऑलवेज डेंजरस. गॉम. थँक्यू डीजे मास्टर. मुबारकच्या माध्यमातून आपण पाहिलं एक अप्रतिम हिट आणि दिवेशला परतावं लागणार आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. रेहानच्या षटकामध्ये आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. मुबारक पाटील नेटवर्क अँड टीमचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. अप्रतिम क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेण्याचे प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु एक धाव मिळणार आहे. एका षटकाची इथे मात्र झाली आहे समाप्ती आणि धावफलकावरती धावा आहेत 5. एक गडीच्या मोबदल्यावरती साई गणेश सातपाडी. यस डीजे मास्टर.
थँक्यू डीजे मास्टर. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय बोईसर एक्सप्रेस विशाल आगरे. अजूनपर्यंतचा या हंगामाचा प्रवास थोडासा समतुल्य राहिलाय, परंतु आज पुन्हा एकदा मोठ्या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागणार आहे. आणि समोर मात्र आपण अर्चू नावाने जो प्रसिद्ध खेळाडू आहे. पहिलाच बॉल नो बॉलने होते या षटकाची सुरुवात. मी आधीच म्हटलं अजूनपर्यंतचं विशालचं हंगाम तितकं चांगलं त्याच्या फेवरमध्ये राहिलं नाहीये. काही स्पर्धा त्याने चांगल्या गाजवल्यात, परंतु अजून त्याला नावेची साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली नाही. आणि आता सुद्धा थोडीशी सुरुवात एक्स्ट्राच्या रूपामध्ये होतीये. कमबॅक करावं लागणार. एक चांगला गोलंदाज आहे, एक धाडसी आणि संघर्षमयी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलंय. तिथे मात्र अजून एक वाईट बॉल डाऊन द लेग साइड. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आहेत. दिवेश बास झाल्यानंतर मात्र न्यू बॅटर अजून एक ताबडतोड फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे भावेशला आपण पाहतोय. अजूनपर्यंत सुद्धा पहिल्या फेअर डिलिव्हरीची चाचपडणी मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. फुलर लेनचा बॉल स्टेट डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षक आहे तिथे रेहान. थोडंसं आधी आपण पाहिलं तर लेफ्ट हँड वरती कमिट केलं होतं. इथे मात्र डॉट बॉल आहे. गोलंदाजाने केले कमबॅक. अजून एक फुलर लेनचा बॉल, त्याला मात्र हलक्या हाताने अय्यू जिथपर्यंत चेंडू खाली येईल एक धाव मिळणार आहे. आणि एका धावेने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 9 या धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती येणाऱ्या अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिले 2 चेंडू एक्स्ट्राच्या रूपामध्ये थोडा धावा खर्च झाल्या. थोडंसं वेळ आपण घ्यायचा नाहीये प्लीज, आपल्याला विनंती आहे. अतिशय वेगाने मात्र ही धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. अजून एक खराब बॉल, अजून एक खराब बॉल. अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न मात्र विशाल करतोय. कुठेतरी गती जास्त देण्याचा प्रयत्न त्याच्याच मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. कुठेतरी लाईन लेंथने अजूनपर्यंत भरकटलाय. अजून एक एक्स्ट्रा धावफलक डबल डिजिट मध्ये म्हणजे 10 या आकड्यावरती आहे. चला एलईडीच्या समोर जो प्रेक्षक बसलाय, लहान मुलगा बसला, आपल्याला विनंती आहे प्लीज एलईडीच्या बाजूला व्हायचं आपण प्लीज. व्हॉलेंटियर लगेचच आपण पोहोचा तिकडे, कारण स्कोर दिसत नाहीये खेळाडूंना. इथे मात्र चांगला ऑफ ब्रेक. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमधल्या दिशेने आला. आता मात्र गती कमी ठेवली होती आणि त्याचा फायदा त्याला भेटतोय. धावांचा विचार केला, धावफलक स्थिरावले अजूनही 10 या आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. पॅडल स्वीप, चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. येतोय हा नवरंगच्या शिकाचा चौकार 4. यस डीजे मास्टर होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे मास्टर. प्रत्येक षटकामध्ये फक्त आपल्याला एकच टीम मीटिंग अलाउड आहे. या चौकार आपण एक सन्मान करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावर लकी ऑप्टिकलची ऑनर साकीर बावला सरांचा आपण सन्मान करतोय. ते म्हणजेच राजेश जी पटेल या તમારે હાથને સન્માન કરવાનો છે. સાકીર બાવલાના આજે અમારા પટેલ સાહેબના હાથે તમારો સન્માન કરવાય આજે આ ટુર્નામેન્ટમાં. સાકીરભાઈ બહુ બહુ ધન્યવાદ. તમે આ ક્વાર્ટર ફાઇનલમાં ગોગલ આપેલું છે. પ્રત્યેક મેચના મેન ઓફ ધ મેચ માટે બહુ બહુ આભાર તમારો અમારા કમિટી માટે. આભાર નક્कीच मानतोय आपण. आम्ही तुमचा सन्मान सुद्धा करतो राजेश साहेबांच्या शुभ हस्ते. सामना नक्कीच सुरू आहे, परंतु सन्मान आपण करतोय. यानंतर आपण परत एकदा वळूया कॉम्बॉक्स कडे जिकडे असतील यशवंत ठाकूर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होती आणि धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 15 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू इथून अजूनही आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल थोडंसं महागडं षटक आतापर्यंत हातावतोय, कारण रेहानने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू धावफलक 15 या आकड्यावरती होतं, परंतु आता शेवटच्या चेंडूवरती सिंगल म्हणजे 8च्या सरासरीने 2 षटकाची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत 1 गडी बाद 16 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया शॉर्ट ब्रेक, जाऊया डिस्क जॉकीकडे. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. बघा सन्माननीय विकासजी कदम साहेब, आपला हार्दिक स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. विकास कदम साहेब या. पाहू शकाल विराट कोहली यांचा लुक विकास कदमवर आहे. विकास कदम आपण यायचं आहे. रत्नेश पाटील आपण सुद्धा या. रत्नेश पाटील आपला सुद्धा वेलकम असेल. रत्नेश आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
धन्यवाद सर. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं आणि महत्त्वाचं षटक घेऊन रेहानला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलं. याच्यावरती जबाबदारी पार्टनरशिप ब्रेक करण्याची असणार आहे. पहिला चेंडू क्लासिकल ऑफ कटर, वेग तितका जास्त रेहान देत नाही. त्याला माहिती आहे विकेट्सवरती जर आपण चेंडू पुढच्या दिशेने ट्रॅव्हल केला तर फलंदाजाला ड्राईव्ह करायची आहे आणि हेच कौशल्य तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. ॲक्युरेट लाईन लेंथने मात्र आतापर्यंत रेहानने संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी चांगली केली आहे. त्याच्यामुळे अजून एक सिंगल, एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे एका बाजूला आपण पाहतोय साई गणेश सातपाडी होते, त्यांच्या विपक्ष पॅराडाईज बोईसर. धावांचा विचार केला 17 धावा धावफलकावरती. चला वेळ आपल्याकडे मित्रांनो कमी आहे. दोन्ही संघांना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. धावांचा जर आढावा घेतला 17 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजूनही येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. शॉर्ट बॉल ड्राईव्ह, अय्यू चेंडू खाली आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणानंतर फेकीची थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली, परंतु स्वतःला सावरलंय. सर्वात कमी वयामध्ये अर्थातच अंडरअप क्रिकेटची सुरुवात त्यांनी केली आहे. इथे मात्र फुलर लेंथ, वाईड बॉल, एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव मिळणार आहे आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. इथे मात्र शॉर्ट बॉल, मनगडाचा वापर, चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. येतोय हा अजून एक दमदार असरदार ब्रँडेड चौकार. 4 डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती मात्र अर्चूने केलाय प्रहार. अर्चूच्या नावावरती सुद्धा पॅराडाईज विरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी करण्याची अनेक उदाहरणं आहेत. जेव्हा जेव्हा मात्र संघ अडचणीमध्ये राहिला आणि समोर स्पेशली जेव्हा पॅराडाईज बोईसर संघ असतो, अर्चूच्या मध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला मिड विकेटच्या बाहेर पाठवलंय. चौकारासाठी 4 धावेने धावफलक फ्लाय होणार आहे 22 या स्कोर कार्डवर. अजून एक चांगला फटका, निशांत करतोय चुकी. बॅक टू बॅक दुसरा दमदार असरदार 4 या डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. चला प्रत्येक षटकामध्ये फक्त एकच टीम मीटिंग अलाउड आहे. सर्वांसाठी नियम समान आहे. ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा 26. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. निशानने मात्र केली चुकी. आपण पाहिलं ऑलरेडी त्याने कमिट केलं डावी साईड आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं जर जागेवरती स्टेबल राहिला असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेट असेल की आयुष्य, त्याच्यामध्ये जर तरला महत्व नाहीये. स्वतःला तुम्हाला सातत्याने सिद्ध करावं लागतं. चौकाराने धावफलक 26 या स्कोर कार्डवरती शेवटचा अंतिम चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा अर्चू नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पॅराडाईज संघासमोर उभं आहे. इथे मात्र थोडंसं आपण पाहिलं पुलर लेनचा चेंडू आहे. रे अयान चेंडू खाली आलाय. षटकाची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यावरती 27-27. यस डिस्क जॉकी होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे मास्टर. चला लगेचच नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करा, जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच रेडी राहायचे जय जोगनदेव वागवणकर आणि त्यांच्या विपक्ष मायकोपे. रेडी राहायचे आपण. जय जोगनदेव वागवणकर आणि त्यांच्या विपक्ष मायकोपे. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय पालघर बॉक्स क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याची सातत्याने चर्चा राहिली आहे. अनेक हाफ सेंचुरी ज्याच्या नावावरती आहेत, मिस्टर जब्बीर खानला आपण पाहतोय. इथे मात्र जबाबदारी आहे संघ अडचणीच्या काळामध्ये इथून मात्र ब्रेक थ्रू पटकावणं खूप गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी त्या एंडवरती आहे. फेकी खराब झाली आहे
अर्चूला भेटलंय जीवनदान आणि हे मात्र या सामन्यामध्ये हा जीवनदान किती घातक ठरेल हे येणारी वेळ सांगणार आहे. एका बाजूला निशानने तर चुकी केली आणि त्याच्या पाठोपाठ जब्बीर खान सुद्धा थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं. बघा यानंतर होणारा सामना दोन्ही संघाने टॉस साठी सज्ज राहायचा. मायकोप विपक्ष जय जोगनादेव आगवणकर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, आपण लक्षात घ्या. जय जोगनादेव आगवणकर विपक्ष मायकोप ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिले तर निशांतने त्या एंडवरती लक्ष दिलं नाही, त्याच्यानंतर जब्बीर थोडीशी वाईडिश फेकी आणि अर्शूला भेटलेलं जीवनदान या सामन्यामधलं टर्निंग पॉईंट ठरेल का ही सुद्धा चर्चा आता मैदानाच्या बाहेर सुरू आहे. कारण अर्चू असा फलंदाज आहे पॅराडाईज बोईसर संघासमोर सातत्याने घातक राहिलाय. धाव फलकावरती धावा आहेत 28, चेंडू फेकून झालाय अजून परत एक. इथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे रेहान, वेगाने आलाय, गॅप शोधू शकला नाहीये. कनेक्शन चांगलं झालं परंतु गॅप शोधला नाहीये, त्याच्यामुळे डॉट बॉल येतोय. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू, त्याच्यावरती संधी निर्माण झाली आहे. स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज बाद भावेशला फसवलं जात आहे. गॉन. थँक्यू डीजे मास्टर. फलंदाजी ट्रॅक वरती आपण जितांशूला पाहतोय. चला स्पीडअप करा प्लीज, बॅटर ऑलरेडी आलेला आहे. पंचांना सुद्धा विनंती, वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 28 आणि जबीर खान ज्याच्याकडे अनुभव आहे त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर केलाय. संघ कठीण काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये होता, त्याच्यानंतर तो गोलंदाजी ट्रॅक वरती आला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती रनआउटची संधी, दुसरा बॉल डॉट आणि तिसरा बॉल स्टंपिंगच्या रूपामध्ये भावेश बाद. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फक्त दिशा दाखवली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च झाल्यात आणि एक महत्वाचा गडी भावेश पाटील बाद झालाय. 29 धावा धावफलकावरती. चौथं षटक आपण पाहतोय मार्गस साहेब. स्ट्राईक एंड वरती आतापर्यंत अर्चूला आपण पाहतोय ज्याच्या फळीतून आतापर्यंत 3 चौकार या इनिंग मध्ये लगावले गेलेत. 13 चेंडू 18 धावा. डबल स्क्रीन मल्टी विंडो आपण पाहतोय. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडूचा वापर अहमदने प्रयत्न केले, चेंडू निघून जाणार आहे पुन्हा मैदानाच्या बाहेर. येतोय हा सरपंच शिकासा देखणा दमदार असरदार 4 या डीजे. धन्यवाद डीजे. अजून एक चौकार येतोय. चौकाराने धावफलक 33 या स्कोर कार्ड वरती आहे 33. चला प्लीज स्पीडअप करा पॅराडाईज बोईसर. अहमदने प्रयत्न मात्र अप्रतिम केले होते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्याची रील आपण व्हायरल होताना पाहिली आहे. वेऊर या स्पर्धेमध्ये सुद्धा अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहिलं होतं. धीम्या गतीचा चेंडूचा वापर झाला होता आणि अर्चू पुन्हा एकदा पॅराडाईज बोईसर संघासमोर कुठेतरी अडचणीचं डोंगर उभं करतोय. शेवटचा अंतिम चेंडू अजून येणं बाकी आहे. इथे मात्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. लेग बाईसच्या रूपामध्ये धावा आपण पाहतोय. षटकाची होती समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकांचा जर आढावा घेतला 34 धावा धावफलकावरती आहे 2 गडीच्या मोबदल्यावरती. शेवटचा अंतिम षटक. घेऊया शॉर्ट ब्रेक, देऊया डिस्क जॉकीला संदीप. थँक्यू डीजे मास्टर. शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. अहमदला इंट्रोड्यूस केलं गेलंय ज्याच्यावरती जबाबदारी धावफलकावरती धावा इतक्या जास्त नाही आहेत, परंतु या क्रीडांगणावरती धावा चेस करणं तितकं सोपं नाहीये. म्हणूनच आपण पाहिलं
साई गणेश सातपाडी या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. एक ब्रेव डिसिजन घेतलाय. शेवटचा अंतिम षटक खूप महत्वाचा असणार आहे. स्टे डाऊन द ट्रॅक आपण पाहिलं जितांशूला चेंडू ब्रश करून थांबतोय. कदाचित चौकार सुद्धा आला असता, कदाचित षटकार सुद्धा गेला असता जर तर मध्ये होतं, परंतु आता एक धाव आली आहे आणि एका धावेने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे तब्बल 35 या स्कोर कार्डवर. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. चला टॉस साठी रेडी राहायचंय. जय जोगनदेव आगवणकर आणि मायकोप लगेचच या प्लीज. टॉस साठी या, कारण फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तिथे निशांत आहे, सिंगलच मिळेल. अर्जुला स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आता जाऊन पोहोचणार आहे 36. शेवटचं अंतिम षटक येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 4. 36 धावा धावफलकावरती 36 ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र शॉर्ट बॉल, परंतु पायाला चेंडू ब्रश करतोय. आधीच मन बनवलं होतं कुठेतरी पूल करण्याचा आणि लेग बाईसच्या रूपामध्ये धाव आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावलं जाईल. 37 ऑन द स्कोर कार्ड. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर आतापर्यंत या षटकामध्ये 3 वेळा झालाय. पहिले 2 सिंगल बॅटीने, त्याच्यानंतर लेग बाईसच्या रूपामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावफलक 37. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस कंप्लीट करायचा मित्रांनो. एका बाजूला जय जोगनदेव आगवणकर आणि त्यांच्या विपक्ष मायकोप. इथे अजून एक शॉर्ट बॉल. निलेश सुद्धा चुकी करतोय, परंतु चेंडू थांबला जातोय मैदानाच्या आतमध्ये पायाच्या मदतीने. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे तब्बल 38 या स्कोर कार्डवर. पाटील नेटवर्क्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं समालोचन कक्षाची सुद्धा तुमच्यापर्यंत क्षणचित्र पोहोचवली जात आहेत. मुन्ना जयस्वाल मुख्य ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आज आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू निघून जाणार आहे. दमदार असरदार येतोय हा नवरंग चषक असा क्रॅकिंग चौकार 4 या डीजे. थँक्यू डीजे मास्टर. फिल्डिंग टीमचा नो स्कोर साठी रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर येतील आपल्यासोबत. या नो स्कोर साठी रेफरल आहे. फिल्डिंग टीमचा रेफरल आहे मित्रांनो, घेऊ शकता त्यांच्याकडे रेफरल आहे. फिल्डिंग टीमचा रेफरल आहे. कोणत्या एक्स्ट्रा प्लेयर बघणार नाहीये प्लीज, आपल्याला विनंती आहे. चला मायकोप संघ टॉस साठी या. मायकोप संघ आपण लगेच जायचं. आपला टी शर्ट सुद्धा घ्यायचं. बिगेश थोडंसं स्पीडअप कर द्या. बिगेश भोईर प्लीज. एक बॉल मध्ये आपण टॉस करणार आहोत. टी शर्ट घ्यायचं बिगेश आणि टी शर्ट परिधान करून टॉस करायचं लगेच. चला चौकार आहे आणि रेफरल इथे मात्र लॉस झालाय. आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप जास्त मागे फलंदाज होता आणि अर्चू पुन्हा एकदा आपण पाहिलं अडचणीचं डोंगर उभं करतोय. एक रनआउटची संधी कुठेतरी अर्चूला भेटली आहे आणि त्यानंतर मात्र त्या संधीचं सोनं त्याने आतापर्यंत केलंय. धावफलक 42 या स्कोर कार्ड वरती. येणारा चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा अंतिम. इथे मात्र डायरेक्ट हातामध्ये चेंडू जाणार आहे. विकेटचं पतन होतोय. 43 धावांचं पाठलाग करावा लागणार आहे. 43 आणि त्याच्यामध्ये जर अर्चूचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं, अर्चूच्या फळीतून धावा आल्यात. 18 चेंडू मध्ये तब्बल 27 धावांची खेळी. येऊया शॉर्ट ब्रेक, जाऊया टॉस बॉक्स कडे. 43 चा पाठलाग करायचा जिथे आपल्यासोबत सन्माननीय आदरणीय युसुफजी सय्यद सर जोडले जातील. यस सर, ओव्हर यू. धन्यवाद यशवंत. ओम साई नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित नवरंग चषक आपण पाहतोय. आजची अंतिम रात्र. आजचा तिसरा उपउपांत्यपूर्व सामना असणार आहे. एका बाजूला संघशील तो म्हणजेच जय जोगनादेव आगवणकर, विपक्ष मायकोप. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेच यायचं आहे. मी विनंती करेल नेल्सन सेल्वराज. नेल्सन सेल्वराज आपण यायचा टॉस साठी, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 एअर कूलर दिले गेले. त्यांचे मोठे बंधू स्वर्गीय नवीन सेल्वराज यांच्या नावाने आम्हाला 2 एअर कूलर दिले गेलेत. तर प्लीज यायचं आहे मिस्टर नेल्सन सेल्वराज यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. पुढील क्वार्टर फायनल सामना असणार आहे. एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर, तर एका बाजूला पाहू शकाल मायकोप. दोन्ही कॅप्टन्स यायचं आहे. कुणाल चला कॅप्टन या. एका बाजूला नवरंग आहे आणि एका बाजूला चषक. आपण नवरंग चषकामध्ये आहोत. कोणाचा कॉल असेल? चॉईस कॉल दिला जाईल आणि आगमन संघाचा कॉल असणार आहे. नवरंगचा कॉल केला गेलाय आणि इट इज नवरंग. आपण नवरंग चषकामध्ये आहोत.
धन्यवाद नेल्सन. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. आणि आगमन संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना. एक चांगला बॅटल. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही चांगला खेळ साकारला. तारापूर संघाला पराभूत केला, रहमतनगरला पराभूत केला. आज मायकोप संघासमोर खेळायचा आहे. काय खेळाडू चेंजेस का तीच सेम टीम खेळणार आहे? सेम. कसं वाटतं या आयोजनाबद्दल काय सांगेल? हो, खूप छान स्पर्धा आहे. नक्कीच जास्त बोलत नाही. आगमनकर कॅप्टन तुझ्याकडे होतो. कुणालकडे. कुणाल टॉस नक्कीच गमावलाय. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. 5 षटकांचे सामने आहेत बघा. आतापर्यंत आपण 2 सामने पाहिले. पहिले सामने पाहतोय. बॅटिंग करण्याचा संघ जास्त हवी होतोय. तर बॅटिंग करताना किती धावांचा प्रयत्न असेल 5 षटकांमध्ये? 40-45. मणीचा इन्फॉर्म येणं किती चांगलं राहिलं संघासाठी? खूप चांगलं राहिले. तुमचा संघ खूप चांगला खेळतो. आजच्या दिवसात काय चेंजेस असणार आहेत? विशाल नाही मिळत, त्याच्या जागी आकाश आहे. काय सांगले स्पर्धेचा उल्लेख कसा करेल? खूप चांगली स्पर्धा आहे आणि अशी स्पर्धा व्हायला पाहिजे होती. नक्कीच बेस्ट ऑफ लक. मी विनंती करतो दोन्ही संघाच्या आपण लाईनअप करून घ्यायचे. दोन्ही संघांनी टीम आपण एक फोटो क्लिक करणार आहोत. आपण दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्या. मायकोप अ संघ आणि आगवर्ग संघ. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी. आपण ओळूया प्रत्येकदा मैदानाच्या आत, जिकडे आजच्या रात्रीमध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. एका बाजूला साई आणि सातपाटी विपक्ष पॅराडाईज बोईसर. एक चुरशीची लढाई आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे ऐकून घेण्यासाठी आपण परत एकदा वळूया. मायक्रोफोनवर आमंत्रित करूया यशवंत ठाकूर यांना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद सर. मैदानाच्या आतमध्ये धावांचा जर आपण आढावा घेतला, तब्बल 43 धावांचा कुठेतरी पाठलाग करावा लागणार आहे. आणि त्या पाठलागासाठी आपण पाहिलं बोईसरची पॅराडाईज बोईसरची एवन जोडी म्हणून ज्याची प्रगती आहे. आपण पाहतोय एका बाजूला मिस्टर जबीर खान आणि त्यांच्या समवेत निलेश मिश्रा. दोन्ही वेगळ्या शैलीचे फलंदाज. एका बाजूला आपण विचार केला जबीर आक्रमकता ही त्याची ओळख आहे आणि त्याच्या बरोबर आपण पाहतोय निलेश. नक्कीच पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये हैदर शेख आमच्या बरोबर आहेत. बाबा इंजिनियरनंतर खूप आमच्याबरोबर पोहोचलेत. हैदर आपला सुद्धा वेलकम असेल. नक्की देवाचरणी प्रार्थना की तुम्ही लवकरच बरे व्हावं आणि तुमचं जीवन खूप सुखरूप जावं ही आईचरणी आपण प्रार्थना करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. 2 बॅटर आपण पाहतोय. एका बाजूला मिस्टर JK आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय निलेश मिश्रा. या जोडीवरती जबाबदारी तब्बल 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय आपल्या मुख्य स्क्रीनवरती बोईसरचा बुलंद आवाज युसुफजी सय्यद सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं अनेक पदाधिकारी या स्पर्धेच्या माध्यमातून. वर्धेजी राऊत सर आणि अनेक मान्यवर आहेत. नवरंग चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय पाटील नेटवर्क अँड लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. वन ऑफ द बेस्ट चॅनल ज्याने मात्र आपण पाहिलं छोट्याशा कॅमेराने सुरुवात केली मोबाईलच्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये वन ऑफ द बेस्ट नेटवर्क म्हणून ज्या वाहिनीची ओळख आहे पाटील नेटवर्क अँड टीम आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांना अर्थातच एक मोठी स्पर्धा सूर्या प्रीमियर लीग सुद्धा कव्हर करताना पाहिली आहे, ज्याच्यामध्ये गोटे अंपायर आणि अर्थातच अनेक विविध समालोचक त्या स्पर्धेच्या माध्यमातून होते. चला साईगणे सातपाडी प्लीज लगेच सुरुवात करा. ऑलरेडी 2 बॅटर आले आहेत. ग्रीन सिग्नल पंचांनी सुद्धा दिले. आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय राखीजी परदेशी सरांना आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते. जनार्दनजी चांदणे सरांना आपण सुद्धा मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय आणि युसुफ सय्यद सरांना आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहतोय. आणि असे वेगवेगळी अर्थातच कामं त्यांच्या माध्यमातून सातत्याने होतात. एक उत्कृष्ट समालोचक तर आहेतच, परंतु वेगवेगळी कामं त्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जातात. याच सीझन मध्ये आपण त्यांना सुप्रीमो इंटरच्या माध्यमातून सुद्धा समालोचन करताना पाहिलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ऑनगोईंग मॅच नाण्याची दुसरी बाजू आपण चाचपडूया. पहिल्या चेंडूवरती आपण हलक्या हाताने सुरुवात केली आहे. जबीर खान. जबीरला माहिती आहे धावा होऊ शकतात, त्याच्यासाठी विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. समोर सुद्धा लेजेंडरी गोलंदाज हर्षल. चला प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग आपण करायची नाहीये. पंचांनी सुद्धा 30 ताकीद आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. प्रत्येक षटकामध्ये एकच टीम मीटिंग अलाउड आहे. प्लीज मित्रांनो सहकार्य करा, कारण 5 षटकांचे सामने आहेत. वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षलला आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन तयार. समोर निलेश मिश्रा. इथे मात्र शॉर्ट बॉल. व्हॉट अ स्टॉप. निखिलला आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. म्हणून म्हटलं जातं ना, तुमच्या कर्तृत्वाची उडी मोठी असेल तर नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. निखिल साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. व्हॉट अ स्टॉप.
वेऊर चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण निखिलला पाहिलं, डायरेक्ट थ्रो करून आपण जबीर खानला माघारी परतवलं होतं आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतो उडता हुआ निखिल याच्यासाठी ओळखला जातो. इथून मात्र प्रेशर क्रिएट होईल का जबीर वरती ते सुद्धा बघावं लागणार आहे. इथे मात्र हलक्या हाताने सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल परिपूर्ण होणार आहे, सिंगल परिपूर्ण होणार आहे. संयम तिथे जबीरने सुद्धा दाखवला. पेशन्स इज अ की ऑफ सक्सेस. तिन्ही चेंडूवरती 3 सिंगल, धावफलक 3 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र आपण पाहिलं टप्पा पाडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आला, इनसाइड आहे, सिंगल परिपूर्ण होणार आहे. योगेशला आपण पाहिलं, प्रयत्न झाले तिथे परंतु त्या प्रयत्नाला यश येत नाही. सिंगल परिपूर्ण होईल आणि 4 चेंडूवरती 4 सिंगल. क्रिकेटमधील ऑक्सिजनचा वापर झाला. येणारा 2 चेंडूचा खेळ अजूनही इथून बाकी आहे. चार क्षेत्ररक्षक आपल्याला ऑफसाइड रिजन मध्ये पाहायला मिळतात, म्हणजे संधी आहे ऑनसाइड वरती फ्लिकचे फटके खेळण्याची. इथे मात्र तेच प्रयत्न होते. लाऊड अपील तर झाली आहे, सिंगल मिळणार आहे आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. अजून एक महत्त्वाची सूचना आहे, रिव्ह्यू घेण्यासाठी फक्त आपल्याकडे 15 सेकंदाचा अवधी आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त वेळ घेतला तर पंच आपल्याला रिव्ह्यू नाकारू सुद्धा शकतात. ही माहिती तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवली जाते. शेवटचा अंतिम चेंडू फक्त 5 धावा खर्च झाल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा एक्स्ट्रा चेंडू राईज झालाय परंतु सिंगल मिळणार आहे. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती तिथे. दिवेश थोडंसं आपण पाहिलं लेझी रिॲक्शन. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं पॅराडाईज बोईसर संघ जाऊन पोहोचणार आहे बिनबाद 6 या आकड्यावरती. सातपडी संघाचा जर आढावा घेतला त्यांचा सुद्धा पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या परंतु दिवेश बाद झाला होता. घेऊया शॉर्ट ब्रेक, देऊया डिस्क जॉकीला संधी. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. मातोश्री डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम सॉंग्सची मेजवानी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. धावांचा विचार केला 6 धावा धावफलकावरती आहे. चला स्पीडअप करा गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून मात्र आपण पाहिलं अजून एक लेजंड ऑफ गेम महेशला इंट्रोड्यूस केलं जाईल का त्याच्यासाठी चर्चासत्र सुरू आहे. तर यस महेशला इंट्रोड्यूस केलं गेलं इथे. चला स्पीडअप करा प्लीज. महेशला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. महत्वाचं षटक असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली आहे परंतु डॉट बॉल येतोय महेशकडे. मागच्या अनेक वर्षाचा अनुभव आहे, लेजंड ऑफ गेम म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. अजून एक चांगला ब्रेक आपण पाहिला, लेग ब्रेक. अजून एक डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये प्रेशर 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 आणि प्रेशर क्रिएट करणार आहे. कारण आपण जर पहिल्या इनिंगचा आढावा घेतला विशालच्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च झाल्या होत्या परंतु या इनिंग मध्ये चित्र थोडंसं वेगळं आहे. महेशकडे अनुभव आहे, धीम्या गतीचा चेंडूचा तो वापर करतोय आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं पहिले 2 बॉल डॉट आल्यात. गती तितकी जास्त देत नाहीये, त्याला माहिती आहे विकेट्स वरती चेंडू ऑलरेडी थांबून येतोय, त्याचा पुरेपूर फायदा. अजून एक चांगला बॉल, गती कमी, रनआउटची संधी. निखिल चेंडू खाली आलाय, बॅकअप आहे आणि जावं लागणार निलेशला. बॅक टू द पवेलियन, गॉन. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. मी आपल्याला आधीच म्हटलं महेशने पहिल्या 2 चेंडूवरती प्रेशर क्रिएट केलंय आणि त्या प्रेशरचं रूपांतर विकेटवरती होणारच होतं, तेच आपण पाहतोय. तिसऱ्या चेंडूवरती रन आउटच्या रूपामध्ये निलेश बाद. झटका लागतोय 6 या आकड्यावरती, पहिला महत्वाचा झटका. आणि आता मात्र बॅटिंग ट्रॅक वरती मिस्टर निशांत पवारला इंट्रोड्यूस केलं गेलं.
नॉन स्ट्रायकर एंड वरती तो पाहायला मिळेल, परंतु आता जब्बीर वरती खूप मोठी जबाबदारी आहे, कारण संघ अडचणीमध्ये आहे. समोर महेश चांगली गोलंदाजी करतो. चला स्पीडअप करा सातपाडी संघ प्लीज. बॅटर ऑलरेडी रेडी आहे, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. 3 चेंडूचा खेळ या षटकात सुद्धा झालाय, एकही धाव खर्च झाली नाहीये. इथे मात्र शॉर्ट बॉल, त्याच्यावरती होतीये चुकी हर्षल करून, आणि या चौकारानं मात्र कुठेतरी कहाणीमध्ये ट्विस्ट येईल का? घेऊया ब्रेक, जाऊया डीजे कडे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं शॉर्ट बॉल, त्याच्यावरती जबीर खान, तेवढं चांगलं स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ तिथे भेटली नाही, आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं चौकाराने धावफलक 4 ने फ्लाय होईल, आणि हा चौकार मात्र टर्निंग पॉइंट ठरेल का? ही सुद्धा चर्चा आता मैदानाच्या बाहेर सुरू आहे, कारण धावफलकावरती धावा आहे तिथून 10 येणारे चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत 2. इथे मात्र अजून एक शॉर्ट बॉल, पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन, सेकंड इन रो, ये तो चौकार 4. ये डीजे थँक्यू डीजे. चला प्लीज प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग करू नका. अंपायर आपल्याला सुद्धा विनंती, आपण ताकीद द्यायची. धावफलकावरती धावाय 14, प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग अलाउड नाहीये, ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवली जाते. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे, धावफलकावरती धावाय 14. जबीर खान इथून मात्र त्याला जर संधी भेटली तर त्या संधीत तो सोनं करणार आहे. एक त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं समोरच्या दिशेने शॉट. चला प्लीज सातपाडी आपल्याला विनंती आहे. 14 धावा धावफलकावरती आहे, 43 पाठलाग करायचा आहे. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. आता आपल्याला लॉंग ऑनला आदित्य पाहायला मिळतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलंय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 15 या स्कोर कार्डवर. षटकाची झाली समाप्ती, 15 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया शॉर्ट ब्रेक, पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नवरंग चषक 2025 ची शेवटची अंतिम आणि महत्वाची रजनी. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. पाटील नेटवर्क ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय. 2 कॅमेरानिशी या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, 3 कॅमेरानिशी या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, ड्रोन व्ह्यू, विहंगम दृश्य, आणि त्याच्यानंतर आपण पाहतो एलईडी स्क्रीन. संपूर्ण आपण पाहिलं एक पारंग स्पर्धा म्हणजेच ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नियोजित आपण पाहतोय नवरंग चषक 2025 ची शेवटची रजनी. 18 मध्ये 28 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा हर्षलला इंट्रोड्यूस केलं गेलंय. मुख्य मंचावरती आपण पाहतो अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे संपूर्ण प्रमुख आयोजक नियोजक राकेशजी परदेशी सरांना आपण पाहतोय, जनार्दन सरांना आपण पाहतोय, पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्मान आणि आदरणीय निलेशजी वाणी सरांची उपस्थिती आपण पाहतोय. या सर्वांचा मोलाचा वाटा अर्थातच पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये राहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण हर्षलला पाहतोय, ज्याच्यावरती आता जबाबदारी इथून मात्र ब्रेक थ्रू पटकावून द्यावा लागणार आहे. अजून एक शॉर्ट बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण इथे दिवेश आहे, चुकी करणार नाहीये. टाळ्या शिट्ट्या सर्व काही आपण दिवेशसाठी पाहतोय. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने चेंडू थांबवलाय. शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती जब्बीर खानने सुद्धा चांगला स्ट्रोक केला. धावफलक अजूनही स्थिरावलाय तब्बल 15 या स्कोर कार्ड वर. टॅप करण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आल्यात.
बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि धावफलक अजूनही स्थिरावले 15 या स्कोर कार्डवर. इथे मात्र अजून एक मिस्टर स्ट्रोक, अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर 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 पॅराडाईज बोईसरच्या डगआउट मध्ये आणणार आहे. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आल्यात आणि आता मात्र थोडंसं चर्चासत्र आपण पाहतोय निशांत आणि जब्बीरच्या मध्ये होतोय. इथे मात्र विकेटचा पतन. जो प्रेशर क्रिएट झाला होता तो प्रेशर आपण पाहतो इथून होणार आहे रिलीज बॉक्स आउटच्या रूपामध्ये. जेके बॅक टू द पवेलियन गॉन यदीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पहिले 3 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रेशर जब्बीर खान वरती गेलं. अजून एक महत्वाची सूचना आहे, मॅच संपल्यानंतर आपल्याला डायरेक्टली मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. हा कॉल आयोजकांच्या मार्फत आहे. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एक मोठी स्पर्धा आपण खेळतो का नेक्स्ट मॅच आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 15 या स्कोर कार्ड वरती आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. न्यू बॅटर सोहेलला इंट्रोड्यूस केलं गेलंय. अजून एक चांगला बॉल यॉर्करचा वापर तिथे झालाय. अजून एक सिंगल पाहायला मिळते आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 16 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. फक्त 1 धाव या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाली आहे. हर्षल मात्र काय गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय आणि मेन म्हणजे जब्बीर खान नावाचं वादळ त्याने शांत केलंय. अजून एक चांगला बॉल महेश चेंडू खाली आलाय. विकेटचं पतन. जावं लागणारा निशांतला बॅक टू द पवेलियन रन आउटच्या रूपामध्ये. हर्षलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा हर्षलसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. व्हॉट अ बॉलिंग. फक्त 1 धाव खर्च केली, 1 रन आउट आणि जब्बीर खानला बॅक टू द डगआउट पाठवलंय. घेऊया ब्रेक, जाऊया डिस्क जॉकीकडे. थँक्यू डीजे मास्टर. काय अप्रतिम षटक हाताला आणि त्याच्यानंतर काय सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. ही खासियत आहे साईगणे सातपडी. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण महेश, तेवढं चांगलंच थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर उर्वरित काम. चला प्लीज स्पीडअप करा मित्रांनो. समीकरणाचा विचार केला 12 मध्ये अजूनही 27 ची गरज आहे. 27. चला स्पीडअप करा प्लीज. अंपायर सुद्धा तीच वॉर्निंग देतात. सातपडी संघ प्लीज सातत्याने आपल्याला वॉर्न केलं जात आहे. विनंती आहे मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा. जास्त वेळ तुम्ही कंझ्युम करतायत. 12 मध्ये 27 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. सातपडी संघाचा उभरता सितारा आदित्यला इंट्रोड्यूस केलं गेलंय. चला प्लीज सातपडी स्पीडअप करा. अंपायर सुद्धा तीच वॉर्निंग आपल्याला देत आहेत. बारा मध्ये 27 ची गरज. 13.5 सरासरीने धावा करायची आहेत. एकाला धावा रोखायच्या आहेत तर एकाला धावा टोकायच्या आहेत. क्रिकेटचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे मात्र चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा तिथे ऑन ड्राईव्हचा प्रयत्न होता. एम संपर्क तितका चांगला नाहीये. स्ट्राईक रोटेशन होईल परंतु एका धावेने काही जास्त बदलणार नाहीये. 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑफसाइड रिजन वरती आहेत. तिथूनच ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होतोय.
आता स्ट्राईक एंड वरती आपण सोहेलला पाहतो. प्लीज सातपडी संघ थोडंसं स्पीडअप करा. कट करण्याचा प्रयत्न होता. अंपायरला चेंडू ब्रश करतोय आणि तब्बल 800 व्ह्यूअर्स आपण पाहतोय पाटील नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. तर हा सुद्धा वेगळा कीर्तिमान पाटील नेटवर्कच्या वाहिनीच्या माध्यमातून केला जातोय. तब्बल धावांचा विचार केला 18 धावा धावफलकावरती आहेत. खूप महत्वाचे चेंडू असणार आहे. धीम्या गतीचा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळता. लेग ब्रेक तर होता परंतु लाईन खराब. लेन चांगली होती, लाईन खराब. 10 मध्ये अजूनही 24 ची गरज आहे. इथे स्टेट डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षक तिथे धर्मू आहे. चेंडू खाली. चुकी करणार नाहीये धर्मेश. डॉट बॉल. अजूनही 9 मध्ये 24 ची गरज असणार आहे. थोडस चर्चा सत्र आपण पाहणार आहोत. इथे मात्र शॉर्ट बॉल परंतु फटका बसला नाही. कनेक्शन झाला नाही. ऑलरेडी कमिट केलं होतं की ऑन साइडला खेळणार आहे. त्याच्यामुळे धावफलकावरती सिंगल. धावफलक धावून पोहोचेल 20. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय साई गणेश सातपडी. अजून एक शॉर्ट बॉल. अजून एक शॉर्ट बॉल. त्याच्यावरती होती चुकी. सिंगल मिळणार आणि धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 21 या स्कोर कार्डवर. इथे मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये टॉस बॉक्सला मुख्य होर्डिंगला सलामी देणारा बॉक्स आउटचा विकेट गॉन या डीजे. थँक्यू डीजे. येणाऱ्या अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांची गरज आहे अजूनही 22. सहा चेंडू मध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे तब्बल. इथे मात्र फटका चांगला. पॅडा स्वीप. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. यस डीजे मास्टर होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे मास्टर. अजून एक महत्वाची सूचना आहे. कोणताही संघ जिंकल्यावरती आपण मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन साठी जायचं नाही. हा आयोजकांचा कॉल आहे. लगेचच मॅच सुरू होणार आहे. इथे मात्र धर्मूला आपण पाहिला. वॉट अ स्टॉप. उडता व धर्म आपण पाहिलाय. स्टॉप आवडला असेल तर एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. व्हॉट अ इनक्रेडिबल स्टॉप आपण पाहतोय. स्क्रीन वरती आपण पाहिलं. व्हॉट अ स्टॉप. चांगला स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला परंतु तेवढं चांगलं डिफ्लेक्शन धर्मू. उडता हुआ धर्मू आपण पाहिलाय. 3 कॅमेराने वेगवेगळ्या 3 अँगलने मात्र धर्मूला कव्हर केलं गेलंय. उडता हुआ धर्मू आपण पाहिलाय. निखिलचा एक चांगला स्टॉप आपण पाहिला आणि त्यानंतर आता मात्र धर्मूचा चांगला स्टॉप. साई गणेश सातपाडी संघ याच्यासाठीच ओळखला जातो.
इथे मात्र अजून एक शॉर्ट बॉल, अजून एक शॉर्ट बॉल. इथे चांगला स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालाय. आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांची गरज आहे. अजून एक डॉट बॉल. महत्वाची सूचना मित्रांनो, प्लीज कोणत्याही संघाने मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, या आयोजकांचा कॉल आहे हा. चांगला फटका, चेंडू निघून जाणार आहे चौकारासाठी 4. घेऊया शॉर्ट ब्रेक, देऊया डिस्क जॉकीला संधी, मग जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. थँक्यू डीजे. मायकोप संघ आणि आगवणकर, आपण दोन्ही लाईनअप करून घ्या.